श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. ई गव्हर्नन्स कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाचा राज्यात द्वितीय क्रमांक. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची 221 कोटी रुपयांची विक्रमी कर वसुली आणि श्रीरामनवमी आणि रमजान ईदसह विविध सण उत्साहात साजरे. या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती. ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयानं राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. मुंबईत सह्याद्री सभागृहात पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना यासाठीचं प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरवण्यात आलं. भविष्यातही प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सातत्यानं केला जाईल असा विश्वास आयुक्त पापळकर यांनी या कार्यक्रमानंतर बोलताना व्यक्त केला. 150 दिवसांच्या या सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत सेवाकर्मी प्लस या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेनं उत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. चालू आर्थिक वर्षात छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं कर वसुलीत विक्रमी कामगिरी करून एकूण 221 कोटी रुपयांची वसुली केली. यामध्ये मालमत्ता करापोटी 200 कोटी रुपये तसंच पाणीपट्टी पोटी 21 कोटी रुपये संकलित झाले. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचं सूक्ष्म नियोजन आणि प्रभावी मार्गदर्शनामुळे ही विक्रमी वसुली शक्य झाल्याचं मनपाचे उपायुक्त तथा कर निर्धारक आणि संकलक विकास नवाळे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं 4थी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना आता शाळेमध्येच स्वसंरक्षणाचे धडे मिळणार आहेत. शिक्षण विभागाकडून ही माहिती देण्यात आली. जिल्ह्यात 2090 शाळांमध्ये हे अभियान राबवलं जाणार असून या अंतर्गत मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. जागतिक महिला दिन जिल्ह्यात विविध उपक्रमातून साजरा करण्यात आला. विभागीय क्रीडा संकुलावर खेलो इंडिया अभियानांतर्गत अस्मिता लीग क्रीडा स्पर्धा पार पडल्या. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. विकसित भारत घडवताना तंत्रज्ञानासोबतच नागरिकांनीही तंदुरुस्त होण्याची गरज असल्याचं खडसे यांनी बोलताना नमूद केलं. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या मुलींचा यावेळी सत्कार करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सव जिल्ह्यात भक्तिभावानं साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथल्या विविध राम मंदिरांमध्ये भाविकांनी या सोहळ्यासाठी मोठी गर्दी केली. बहुतांश मंदिरात महाप्रसादासह रक्तदान शिबिर आणि सर्व रोग निदान शिबिरं घेण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी सांगीतिक कार्यक्रम पार पडले. बीड वळण रस्त्यावर असलेल्या श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या परिसरात राम मंदिराचा पायाभरणी सोहळा पार पडला. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर उभारलं जाणार आहे. हनुमान जयंती सोहळाही जिल्ह्यात भक्तिभावानं साजरा झाला. खुलताबाद इथल्या भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महावीर जयंती निमित्तानं जिल्ह्यात जैन बांधवांच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले. नागरिकांचा यात लक्षणीय सहभाग होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा भक्तिभावानं साजरा झाला. विविध क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सामूहिक पसायदान गायन उपक्रमही या निमित्तानं पार पडला. राज्यभरातल्या अनेक दिंड्यांसह हजारो भाविकांनी या कार्यक्रमासाठी पैठण इथं मोठी गर्दी केली होती. दिवंगत शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्या स्मृतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं नाथस्वर संगीत महोत्सव साजरा झाला. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचं महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. गायिका प्राजक्ता जोशी आणि गायक प्रसाद खापर्डे यांनी सांगीतिक सादरीकरणातून पंडित नेरळकर यांना आदरांजली अर्पण केली. रमजान ईदचा सण जिल्हाभरात पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. मुस्लिम बांधवांनी ईदच्या दिवशी विशेष नमाज अदा करून परस्परांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात ईद मिलन कार्यक्रमातून हा सण साजरा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर इथले तालवादक शरद दांडगे यांच्या ओम पंचनाद या कार्यक्रमाची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. दांडगे यांनी 9 तबले आणि एका ढोलच्या माध्यमातून एकाच सादरीकरणात भारतीय तसंच पाश्चिमात्य संगीतातल्या 24 वाद्यांचा आभास निर्माण केल्याबद्दल ही नोंद करण्यात आली. यंदाचा गोविंद देशपांडे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पशुवैज्ञानिक डॉक्टर दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचं हे 19वे वर्ष आहे. प्राध्यापक रविशंकर झिंगरे यांनी यावेळी डोकं चालतं कसं या विषयावर मार्गदर्शन केलं. जागतिक क्षयरोग दिन सर्वत्र पाळण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चौका इथं मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी क्षयरोग दिनाच्या घोषवाक्याचं महत्त्व विशद करत क्षयरोग उच्चाटनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.